नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघत सुपरफास्ट 100 बातम्या. नागपुरातील काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी. पटोलेंनी मेहनत घेतली, त्यांना बक्षीस मिळायला हवं. जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरेंचं वक्तव्य. पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया. तर बैठकीत कार्यकर्त्यांची नाना पटोलेंसाठी घोषणाबाजी. राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11:30 वाजता बैठक. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक. जरांगे पाटलांची तब्येत आणखी जास्त बिघडली. जरांगे पाटील यांना उपोषण स्थळावरून उतरताना भोवळ आली. आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. मंत्री शंभूराज देसाईंचा मनोज जरांगेंना फोन. मनोज जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली. आज मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात बैठक. सामंजस्याने प्रश्न सोडवायचे असतात, राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया. संभाजीराजे छत्रपती आज मनोज जरांगेंची भेट घेणार. अंतरवाली सराटीत भेट होणार. खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली जरांगेंची भेट. बजरंग सोनवणेंकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. वडीगोद्रीत मराठा ओबीसींमध्ये वाद. सर्व प्रकारला मुख्यमंत्री जबाबदार. बॅरिकेटिंग हटवण्यासाठी जरांगेंनी मंत्री देसाईंना फोन केला आणि संघर्ष वाढला. लक्ष्मण हाके आक्रमक. जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला. अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली. मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे. जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील. वर्षाभरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. मराठा ओबीसी धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. तर आज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड बंद. सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर जिल्हा बंदची हाक. मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध. आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक. आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा होणार, पण मुख्यमंत्री शिंदेच असायला हवेत ही आमची मागणी. शहाजी बापू पाटलांचं विधान. मुंबईत आज हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार. माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा संविधान रॅली. छत्रपती संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली निघणार. रामगिरी महाराज नितेश राणेंना अटक करण्याची मागणी. सुप्रिया सुळेनंतर अजितदारांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनर. ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. बॅनरनं काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते. कुठलंही पद स्त्री पुरुष नसतं. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं. भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली. मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी आज सकाळी बैठक होणार. दरम्यान राज ठाकरे जिथून आदेश देतील तिथून निवडणूक लढवणार. अमित ठाकरे यांची भूमिका. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज नाशिक जिल्ह्यात येणार. जयंत पाटील, अमोल कोल्हेंची उपस्थिती. 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण करणार. जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवारांची माहिती. विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी. मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही. जागावाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अजितदार गटाच्या ताब्यातील वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा. मतदारसंघात आमचीच अधिक ताकद. शहराध्यक्ष नाना भानगिरेंचा दावा. खासदार श्रीकांत शिंदेंकडून मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका. आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातही मोर्चे बांधणी. रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी विधानसभेच्या जागेवर भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक. कार्यकर्त्यांसह फडणवीसांची घेतली भेट. अमित शहांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये 24 तारखेला महायुतीची बैठक. जागावाटपासंदर्भात शिंदे फडणवीस अजित पवारांसोबत बैठक. वाद नसलेल्या जागांवर अंतिम निर्णय होणार. वरुण सरदेसाईंचे वांद्रेत भावी आमदार म्हणून बॅनर झळकले. वाढदिवसानिमित्त पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी. प्रतापरावांना वीज बिलं भरायची नाही, बुडवायची माहिती आहे. प्रतापराव जाधवांच्या वक्तव्यावर रविकांत तुपकरांची टीका. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता. मला भाजपत प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं. भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं. एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती.
एकनाथ खडसेंसारख्या नेत्याची लाचारी मी पाहिली नाही। एकीकडे म्हणतात भाजपत मला विरोध, नंतर बदलतात। पद भोगायची आणि बडबड करायची इतकंच काम। गिरीश महाजनांची टीका। मवियाचं सरकार आणून पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ। शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू। रोहित पवारांचं वक्तव्य। 5 कोटींचा निधी जाहीर, पण त्यातील 2 कोटी अजूनही मिळाले नाहीत। अजित पवारांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या निधीवर शरद पवारांचा टोला। 18 जागांची यादी तयार, त्यापैकी 10 ते 12 जागा द्याव्या, तर सत्ता आल्यास 1 ते 2 मंत्रिपद तसंच 2 महामंडळांचं चेअरमन पद द्यावं। रामदास आठवलेंची महायुतीकडे मागणी। सत्ता कोणाची आली तरी रामदास आठवले मंत्रिपद पक्क। पुढच्या वेळी आमची गॅरंटी नाही, पण आठवलेंची गॅरंटी पक्की। नितीन गडकरींची रामदास आठवलेंना कोपरखळी। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या 2 आमदारांमध्ये मतभेद। कांदिवली पूर्वेत भाजप आमदार अतुल भातखळकरांचे शिंदे गटाचे आमदार सुर्वेंविरोधात आंदोलन। वंचित बहुजन आघाडीकडून धुळे शहरातील सगमा चौकात निर्धार सभा। येणाऱ्या काळात धुळे विधानसभा जिंकणार, वंचितच्या नेत्यांचा दावा। एक वेळ महाविकास आघाडी चालेल, पण भाजप चालणार नाही। धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह यांची स्पष्ट भूमिका। खेडमध्ये आधार केंद्रात काँग्रेस पदाधिकाऱ्याला अश्लील चाळे करताना पकडलं। संतप्त जमावाकडून पदाधिकाऱ्याला चोप, पदाधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा घेणार। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट लिजंड ऑफ मौला जट भारतात प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध। पाकिस्तानी चित्रपट भारतात कुठल्याही स्थितीत प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा मनसेचा इशारा। बीएमसीच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी 3 जणांना अटक। अतिक्रमण पाडण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या वाहनावर हल्ला केला होता। पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग। धायरीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची धावपळ। राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। हवामान विभागाकडून कोकण आणि मराठवाडा विभागाला पावसाचा इशारा। अंदमानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबई आणि राज्यातील काही भागात पावसाची शक्यता। काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होणार। मराठवाड्याला हवामान खात्याकडून खबरदारीचा अलर्ट। पुढील 3 दिवस नाशिक शहराला मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली। बळीराजा चिंतेत। निवृत्ती वेतन योजनेत आता बदल नाही। राज्य कर्मचारी संघटनांची चर्चा केल्यानंतर राज्य शासनाकडून स्पष्ट। वेस्टर्न रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक। गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान सुरू असलेल्या 6व्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी ब्लॉक। मुंबई पालिकेत लिपिक पदासाठी नव्यानं जाहिरात। इच्छुकांना 11 ऑक्टोबरपर्यंत नवीन अर्ज करता येणार। हातगाडीवर लघुशंका करत फळ विक्री करण्याचा व्हिडिओ व्हायरल। डोंबिवलीत संतापजनक प्रकार। बजरंग दल आणि संतप्त स्थानिकांची फळ विक्रेत्याला मारहाण। मुंबईतील एका इमारतीच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं। 5 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू। 3 जण जखमी। ठाणे जिल्ह्यात मराठा समाजाकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाणार। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी 2 मंडळांविरोधात गुन्हे दाखल। आदेशाचं उल्लंघन झाल्यानं कारवाई। पुणे पालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 162 कोटी रुपये मंजूर। हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जाहीर। पुण्यातील चांदणी चौकातील पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात। पुढील 3 महिन्यात पुलाचं काम पूर्ण होण्याची शक्यता। प्रधान मोदींची 26 तारखेला पुण्यात जाहीर सभा। पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। पुण्यातील किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर शतकीपार। टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्यासह इतर भाज्यांच्या दरातही वाढ। पुणे शहरात दूध, तूप आणि पनीरमध्ये मोठी भेसळ। अन्न व औषध प्रशासनाकडून 14 लाख रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त। नवरात्रोत्सवासह दिवाळीतही तेलाच्या भावात तेजी राहण्याची शक्यता। तेलाचे भाव किलोमागे तब्बल 20 ते 25 रुपयांनी वाढले। कांद्याला घाऊक बाजारात 43 ते 47 रुपये प्रति किलोचा दर, तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयांचा दर। राज्यात सरकारी आणि खासगी कृषी अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली। कृषी पदवीच्या 27% जागा रिक्त।
सीटीईटी तारखांमध्ये बदल. 1 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा 15 डिसेंबरला घेतली जाणार. सीबीएसई कडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. बीडमधील परळी तालुक्याच्या कनेरवाडी शिवारातील पपई बागेला अतिवृष्टीचा फटका. संतप्त शेतकऱ्यांनी पपई बागेवर कुऱ्हाड चालवली. हिंगोलीत अज्ञाताने बस पेटवून दिली. वसमत तालुक्याच्या पिंपराळ गावातली घटना. हनुमान मंदिरासमोर उभी होती बस. राजस्थान उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला मान्यता मिळण्याची मागणी. संघटनेकडून आमदार संजय शिंदेंना निवेदन. मंत्री छगन भुजबळांच्या निकटवर्ती डॉक्टर स्नेहा सोनकाटेंचा भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या घरावर मोर्चा. धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी मोर्चा. जळगावच्या जामनेरमधील पहुरपेठ गावात सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला गिरीश महाजनांची भेट. आंदोलकांसोबत महाजनांची चर्चा. जळगावातील ठाकरे गटाच्या जयश्री महाजनांनी घेतली जयंत पाटलांची भेट. माजी महापौर जयश्री महाजन जळगाव शहर मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक. धाराशिवच्या कळंब शहरात ईद ए मिलादच्या मिरवणुकीत गोंधळ. डीजे लावण्याच्या कारणावरून पोलीस आणि तरुणांमध्ये वाद. वादानंतर परिसरात गोंधळाची स्थिती. जमावाची पोलिसांसोबत बाचाबाची. बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याचा जिल्हा रुग्णालयात धिंगाणा. जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धक्काबुक्की. गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल. रुग्णालय प्रशासनाची कारवाईची मागणी. नांदेड जिल्ह्यात भाविकांच्या बसचा अपघात. भाविकांनी भरलेल्या बसची कंटेनरला जोरदार धडक. भीषण अपघातात 20 भाविक जखमी. 4 प्रकृती गंभीर. शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष. अजित पवार गटाच्या मोहन शेवाळेंची संवाद यात्रा. विद्यमान भाजप आमदार राजेश पाडवींच्या अडचणी वाढण्याची शक्यता. नंदुरबारच्या सातपुड्यात नवीन फळभाज्या सेवनास सुरुवात होणार. मोलगीत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत गावदेवीचं पूजन. नंदुरबारमध्ये आनंदाच्या शिध्याचा 44% जनतेने घेतला लाभ. गौरी गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल मक्याची आवक. 1500 ते 1700 रुपये दर. तर दर वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा पवार गटाचा आरोप. कराड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची पवार गटाची मागणी. शिर्डीत अज्ञात भक्ताकडून साईचरणी 12 लाखांचा हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण. साई भक्ताने दान केलेल्या मुकुटाचं वजन 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील 10 किलोमीटर रस्त्यावर संरक्षक जाळ्या लावण्याचं काम सुरू. घाट भागातील रस्त्यावर दरड कोसळत असल्यानं निर्णय. नवरात्रीच्या 10 दिवसात काम बंद राहणार. गोंदिया शहरातील लोहिया वॉर्ड भागात शेअर मार्केटच्या नावावर 16 लाखांची फसवणूक. 3 महिन्यांमध्ये 3 पट नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत गंडा. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिव जिल्ह्यात नोकरीचा आमिष दाखवत 30 वर्षीय महिलेवर चौघांकडून अत्याचार. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा विजय. भारताचा 280 धावांनी सहज विजय. आर अश्विन ठरला सामनावीर. श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनुरा कुमारा दिसानायके विजयी. दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती असणार. जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. 25 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार. क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेत. संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशिया युक्रेन युद्ध आणि दहशतवादावर चिंता व्यक्त. अमेरिका भारताला 31 किलर ड्रोन्स देणार. नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यात डील डन. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात पुरातन वास्तू भारताला सुपूर्द. तब्बल 297 भारतीय पुरातन वास्तू अमेरिकेतून भारतात येणार. पंतप्रधान मोदींकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना चांदीच्या रेल्वे गाडीची प्रतिकृती भेट. भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ संबंधांचं प्रतीक दर्शक. रेल्वेच्या प्रतिकृतीवर दिल्ली ते डेलावेअर नमूद. भारत 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचं आयोजन करेल. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची माहिती. आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण 11 दिवसांचा उपवास करणार. लाडू प्रसाद प्रकरणावरून प्रायश्चित्त करण्याची घोषणा. लाडू प्रकरणावरून तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. नायडूंच्या बेपर्वा वक्तव्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याची भीती व्यक्त. तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एसआयटीची केली घोषणा. पोलीस महानिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश. 2 दिवसात ममता बॅनर्जींचं पंतप्रधानांना दुसरं पत्र. बंगालमधील पूर मानवनिर्मित होता. पाणी सोडण्यापूर्वी कोणताही सल्ला घेतला नसल्याचा पत्रातून आरोप.
पश्चिम बंगालमधील डॉक्टर अंशतः सेवेत, रुग्णांना दिलासा, अत्यावश्यक आणि आपत्कालीन विभागातच सेवा देण्याचा निर्णय. हरियाणात बीजेपी उमेदवाराच्या ड्रायव्हरकडून 50 लाख रुपये जप्त. सोनीपतमध्ये पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 50 लाखांची रोकड जमा केली. आयकर विभागाकडून तपास सुरू. हरियाणात महापंचायतीनंतर शेतकरी आक्रमक. देशभरातील रेल्वे ट्रॅक ठप्प करण्याची घोषणा. भाजपकडून बदला घेण्याची वेळ. शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर यांचं वक्तव्य. कामाच्या अतिताणाचा आणखी एक बळी. तामिळनाडूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची स्वतःला शॉक देऊन आत्महत्या. अॅनाच्या पालकांनी राहुल गांधींसमोर खंत मांडली. कामाच्या ठिकाणचं वातावरण सुधारावं आणि कोट्यवधी भारतीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी मी लढा देईल, राहुल गांधींचं आश्वासन. मणिपूरच्या चुराचंदपूरमधील टेकडी दरी भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम. मोहिमेदरम्यान रॉकेट, मोटार, बंदूक स्फोटकं आणि दारुगोळा जप्त. उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न. कानपूरजवळ रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर आढळलं. एका महिन्यातली 5वी घटना. पोलिसांकडून तपास सुरू.